श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे. माझं मन पूजेत लागत नाही तर स्वामींशी संवाद मी कसा करीन? स्वामी माझी इच्छा का पूर्ण करतील? स्वामी माझ्या पाठीशी का उभे राहतील? मी त्यांना काय सांगितले तर स्वामी माझं का ऐकतील? असे कितीक प्रश्न आपल्या मनात असतात आणि त्यामुळे धीरे धीरे आपले कर्म चुकायला लागतात. आपण कर्म करण्यातही चुकायला लागतो. तर अशा वेळेस काय करायचं जेणे की आपलं मन सुद्धा पूजेमध्ये लागे, स्वामींशी संवाद साधू शकू? असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेव्हा पण आपण पूजा करायला देवासमोर बसतो तर काय होतं, या तर आपल्याला झोप यायला लागती, या असं वाटतं की मी इथे बसूच नाही शकत आहे. काही ना काही विचार मनामध्ये यायला लागतात, कधी झोपच यायला लागते आणि ते नेहमी आपल्या पूजेच्या वेळेसच होतं. जर तुमच्या जीवनातही असं होत असेल तर स्वामी काय म्हणाले हे आपण नक्कीच ऐका. जेव्हा पण आपण पूजेला बसतो तेव्हा मनामध्ये शेकडो विचार येतात. आज हे व्हायचं होतं, हे काम का नाही झालं? त्याला हे काम सांगितलं होतं, त्यांनी हे काम केलं की नाही केलं? आजचा दिवस काय ती कसं होईल? काय माझा बिझनेस आजचा दिवस चांगला चालेल की नाही चालेल? की पुढे काय होणार आहे? जीवनातले काही समस्या असतील तेव्हा ते आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात, त्याच्या बाबतीत विचार यायला लागतात. जप करायला बसा तर विचारांची माळ पुढे ढकलली जाते. आपली माळ जप नाही होत, ती दुसरी माळ पुढे ढकलली जाते. तर असं काय करायचं की भक्ती कशी करायची हे आपल्याला समजतच नाही की कसं करायचं आपण. यावर स्वामी काय म्हणाले की भक्ती कशी करावी, म्हणून भक्तांना त्यांनी काय सांगितले आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. त्यांनी सांगितले, भक्ताला मी 2 प्रकारे भक्ती करायला सांगत आहे. भक्ती आपल्या आप होती पहिलं, दुसरं भक्ती मनापासून सुरू होती. तर आपण पाहूया की त्यांनी असं काय सांगितलं आपल्या भक्ताला की हे 2 प्रकार स्वामींनी सांगितले. भक्ती आपल्याप होती. तर आपण पहिले पाहूया भक्ती आपल्याप कशी होती आणि त्याचं फळ आपल्याला कसं मिळतं. आपण हे पाहू आता की स्वामींनी याच्या बाबतीत काय सांगितलं. स्वामींनी सांगितलं की एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण व्यसनी होता, दुराचारी होता, दुर्गणी होता, वेश्यागमन करणारा होता. त्याला 9 मुले होती. त्यातली शेवटच्या मुलाचं नाव नारायण होतं. नारायणावर त्या ब्राह्मणाचं खूप जास्त प्रेम होतं. संपूर्ण आयुष्य त्यांनी मद्य, मांस, परस्त्री संग करण्यात घालविले होते. त्याने कधीही चुकून देवाचे नामस्मरण नव्हते केले. त्याच्या मनात कधी पण देवाचं नाव घ्यायचं असं आलेच नव्हते. त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव नव्हतंच असं स्वामींनी सांगितलं. एक दिवस असा आला की तो ब्राह्मण खूप म्हातारा झाला आणि तो शेवटी बिस्तऱ्यावर लागला. त्याची सेवा सगळ्यात धाकटा मुलगा नारायणच करत होता. त्या ब्राह्मणाला सारखा डोळ्यासमोर नारायणच लागायचा. कुठे नारायण जाय ना हा तो नेहमी पाहत राहायचा. त्याला काही हवं तरी तो काय करायचा, नारायण नारायण सारखे आवाज देत राहायचा. शेवटी त्या ब्राह्मणाची अंतिम घटिका आली. त्याला पाणी हवे होते. तर पाणी पिण्याकरता त्यांनी जोऱ्या जोराने नारायण नारायण ओरडायला लागला की मला पाणी हवंय, मला पाणी हवंय. तेवढ्यात तेथे विष्णूचे दूत आले ब्राह्मणाचा प्राण हरण करण्यास. तर आपल्या सर्वांना हे वाटेल की ज्यांनी देवाचं नाव नाही घेतलं त्याच्याकरता हे विष्णुदूत कसे आले. ज्या माणसाच्या मनामध्ये कधी सुद्धा देव नव्हता त्याच्याकरता विष्णुदूत कसे आले हे आपल्या मनामध्ये प्रश्न उठेलच आहे. कारण की नामाचा अगाध महिमा असतो. आयुष्यभर भले त्या ब्राह्मणाने देवाचे नाव नव्हते घेतले पण तो मरता मरता काय बोलत होता, नारायण नारायण नेहमी आपल्या लहान मुलाचं नाव घेत होता. पण न कळत त्यांनी काय केलं, विष्णूचे नामस्मरण केले आणि हा नामस्मरण केले म्हणून तो ब्राह्मण शेवटी वैकुंठाला गेला. तर ह्याच्यानी स्वामी समर्थांनी हे सांगितलं की तुम्ही काही करा पण माझं नामस्मरण विसरू नका.
कसंही करा, काही करा, पण मनातल्या मनात सुद्धा का नाही चालता फिरता जसंही तुम्हाला जमेल एकदा तरी माझं नाव घेऊन घ्या. त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही कुठेही असाल, कसेही असाल, कोणत्या स्थितीमध्ये असाल, एकदा तरी माझं नाव घेऊन घेत जा. दुसरंच त्यांनी सांगितलं की भक्ती मनापासून सुरू होती. त्याच्याकरता त्यांनी भक्तांना काय सांगितलं, एक छोटीशी त्यांनी भक्तांशी संवाद केला आणि त्या संवादाच्या द्वारा सांगितलं की बघ असं पण होऊ शकतं, मनापासून सुद्धा भक्ती सुरू होऊ शकते. त्यांनी सांगितलं भक्ताला की मानून घे की तुझ्या मालिकेचे 2 घर आहेत. एकात तू राहतो आणि दुसऱ्यात भाडेती राहतात. तुला तुझ्या हक्काच्या घरात ना कोणी सुद्धा बाहेर काढू शकत नाही. पण तू उद्या अचानक तुझ्या भाडेतीला सांगितलं की बाहेर निघायला, तर तो काय करेल? तो तुमचं ऐकेल का? नाही ना. तो रागवेले, भांडेले, बरीच कटकट करेले आणि मुद्दत संपली की तिथं ना निघून जाईल. मग तुझे दुसरे घरही मोकळे होईल. त्याचप्रमाणे तुझ्या एक मन देवाला समर्पित आहे. म्हणजे एक मनाला तू देवाला समर्पित केलेला आहे, परंतु मनाच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये अजूनही काही विकार वास करतात. त्यांना घालविणे सोपे नाहीये. त्यासाठी नामस्मरण हाच उपाय आहे. नामस्मरण सतत सुरू ठेव. त्या विकारांना मनातून जावंच लागेल. म्हणून पूजेत आणि नामस्मरणात मन रमले नाही तरी नामस्मरण चालू ठेव. तू तुझे कर्म कर. एक दिवस मनापासून तुझं नामस्मरण सुरू होईल. स्वामी म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला हे 2 मार्ग दाखवले. याच्यामधून तुला कोणता मार्ग अपनावायचा आहे तो तू मार्ग अपनाव आणि नक्कीच तू माझं नामस्मरण सुरू कर. जेव्हा तू नामस्मरण माझं सुरू करशील तेव्हा आपल्याप तुला वाटायला लागेल की मी तुझ्या आजूबाजू आहे. तुझं मन बिलकुल निडर होऊन जाईल. तुझ्या मनातली भीती संपून जाईल. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी पाठीशी रे. अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नामस्मरण अशक्य आहे, पण स्वामींनी त्याच्याकरता मार्ग दाखवलाय. तर आपण स्वतः श्री स्वामींचे नामस्मरण करा आणि जेव्हा नामस्मरण कराले तर धीरे धीरे स्वतःहूनच तुम्ही स्वामींशी संवाद करायला लागाले आणि जेव्हा संवाद करायला लागाले तेव्हा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण झाली तर तुमचा आत्मविश्वास जगेल तर भक्ती आध्यात्मिक मार्ग तुम्ही खूप जास्त त्या मार्गावर चालायला लागाले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला या भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी.